महाराष्ट्र राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्यानंतर शेतकरी नेते अरविंद नलकांडे यांनी त्यांचे स्वागत केले। शेती, उद्योग व सेवा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि शेतकऱ्यांसह वंचित घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। नलकांडे म्हणाले की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे। यामुळे शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज घेणे सुलभ होईल। तसेच शेती व्यवसाय केवळ उत्पादनावर नव्हे तर शेतकऱ्यांचे उत्पन्न व नफा वाढविण्यावर केंद्रित करण्याचा सरकारचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसत आहे। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले। सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार वंचित घटकांचा आहे। हा विश्वास देणाऱ्या या गुंतवणूकदारांच्या अर्थसंकल्पाचे आपण सहर्ष स्वागत करतो, असे अरविंद नलकांडे यांनी नंबर 1 न्यूजशी बोलताना सांगितले आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।